काय आवाज आहे हा? तहसीलदाराची कचेरी हेच आहे का? हो हीच आहे या थांबा इथे या तुम्ही इथे. सावकाश. हेच आहे का कचेरी? हा थांबा एक शांत माझं होत. तुमच्याकडं एक काम होत. हे घ्या पाणी घ्या. नको राहू दे. बरं ठीक आहे. अहो आजी कशाला या उन्हातानातून येत आहे? पोराटोरांना पाठवायचं ना काम. नाव नका काढू. त्याच्यापासून लपून छपून आले मी. नाव नका काढू. नाही हरकत नाही. बोला काय काम आहे तुमचं? माझं आहे ना जमिनीत नाव आहे आणि सातबाऱ्याच्या जमिनीत माझ्या नातीचं नाव मिसळायचंय. सगळं चुकलंय कळतंय आजी, सगळं चुकलंय. तसं नाही, जमिनीत तुमचं नाव नसेल, जमीन तुमच्या नावावर असेल. हा तेच ते नातीचं नाव चढवायचंय. हरकत नाही, करेक्ट ठिकाणी आलात, बरोबर ठिकाणी आलात. तुम्ही त्या जमिनीचे काही कागद वगैरे आणलेत का? आणलंय ना, कागद आणलाय. कागद आणलाय. मी बघतो. मी सावकाश फाटल. अजून काय फाटायचं राहिलाय? कागद पण तुमच्या आवाजासारखंच आहे, फाटका. अहो काय हालत केली? अहो महत्वाची कागदपत्र असतात, ते जपून ठेवायची असतात आजी. जपूनच ठेवले होते. माझं पोरगा आणि माझी सून त्यांच्यापासून जपून ठेवले होते. माझी सून आहे ना एक नंबरची ढालगोज आहे. मला तर वाटतं एखाद टायमाला रातच्याला ती येईल आणि या कागदावर स्वतःचं नाव असं चढवून घेईल. अहो हे बघा, असं डायरेक्ट नाव नाही चढवता येत. ती प्रोसिजर असते. हरकत नाही. मी या पेपर्स आता तुमचा ओरिजिनल आहे ना, याच्यावर मी ओरिजिनल डॉक्युमेंट्स काढतो आणि मग तुम्ही 1-2-3 दिवसांनी या. आता नाही परत यायचे मी. आज आले ना तर आज माझं काम उरकून टाका. काय अख्ख्या गावात म्हणत होते का नातीचं नाव चढवा सातबाऱ्यावर. मग म्हणलं कचेरी जाऊ आणि साहेबाच्या पुढ्यात चढवून घेऊ. बरोबर आहे. हो. काय खरं तर आहे ना, माझी सून आहे ना सारखे माझ्या खोलीतून ना आज बाहेर करीती, नाही तर मीच घरच्या घरी नाव चढवणार होते. त्याला काय लागतंय? सातबारावर तुम्ही घरच्या घरी नाव चढवणार होतात? असं नसतं आजी. ह्याच्यावर ना वेगळा बऱ्याच जणांची नावं आहेत, त्यांच्याशी संपर्क करावा लागेल. एक काम करा, मी करतो, तुम्ही थोड्या दिवसांनी या. 2 दिवस. बाया आता कुठं परत घरी जाऊ? आता आले ना तेवढं माझं काम आहे ना. आजी हे बघा, असं बाबा हे बघा आजी काय करता? पाय नका पडू. अहो प्रोसिजर आहे आजी. म्हातारीला येऊ नको. अहो तसं नाही, प्रोसिजर. हे बघा आता याच्यावर किती नाव आहेत. हे काय लिहिलंय? हे बघा, आत्माराम टिटोलीकर, शांताराम टिटोलीकर, सुभद्रा टिटोलीकर, सावित्री टिटोलीकर, दया, वासंती, संदीप. अहो किती नाव आहे त्याच्यावर. भाऊकी आहे ती. माझी भाऊकी आहे. मी तुम्हाला सांगते, हे आत्माराम शांताराम आहेत ना, हे दोघं सख्खे भाऊ आहे. आणि त्याच्यामधलं जो आत्माराम आहे ना ते माझं वडील आणि शांताराम आहे ना माझा काका. बरोबर आहे. इथे तो तुमचा फॅमिली ट्री नका सांगू. या सगळ्यांची एनओसी आणावी लागेल. एनओसी म्हणजे कसं आहे, आता तुम्हाला तुमच्या नातीचं नाव चढवायचंय ना या सातबारावर, तर या सगळ्यांचं एक पत्र लागेल की बाबा आमचा याला विरोध नाहीये. कोण विरोधच करणार नाही. कोणी माझ्या शब्दाबाहेरच नाहीये ना. विरोध कोण कशाला करणार? चांगली गोष्ट आहे. मग हे बघा, आज सुरुवातीचं काय, आत्माराम आणि शांताराम, आपण यांच्यापासून सुरुवात करूया. यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मग आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. ओके. कुठं भेटायला जाऊ आता? ते गेले देवाकडं. आता ही कोण आहे तिसरी? गोदाबाई टिटोलीकर. कशाला? तिचं नाव पहिले खोडून टाका तिथून. मी नाही खोडू शकत, त्यांनी सांगितले तर मी खोडे. मला अजिबात आवडत नाही. म्हणजे भांडकुदळ बाई आहे. कोण आहे? कोणी? ती कुठं आहे आता? ती गेली ढगात, गेली मरून. वाटोळ झालं मेलीच. अहो तुम्हाला सांगते, सरणावर पण बॉडी अशी पडली होती ना, अख्खं खानदान तिला असं पाणी पाजित होते. बरं असं मी बाया धर्म म्हणून गेले करायला, असं पाणी पाजलं. बॉडी थुकली. मग
अहो जिवंत आत्ताला जाळला नाहीत ना तुम्ही, बॉडी कशी थुंकेल? माझ्या हातात असतं ना तर आधीच जाळलं असतं मेलीला. अजय बघा. सरणावर माया नाही हो तिला. हा ठीक मायाच आहे, नाही. हा शांत व्हा, मी तेच बोलतोय. आजी हे तिघही गेलेत ना, हा, गेले देवाकडं. हा तेच, ह्या तिघांचं आता डेथ सर्टिफिकेट लागेल आणि जे जिवंत आहेत त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र लागेल, म्हणजे मग तुमच्या नातीचं नाव चढेल, कळलं? यांचा मृत्यूचा दाखला लागेल. एक काम करा, काय? आता इथं कोणी पण नाही ना, पण दिशे नातीचं नाव चढवून टाका. त्याला काय होते, आणि या बाकीच्यांचं नाव आहे ना कमी करून टाका. तो काय जेवणात सापडलेला केस आहे, हळूच कोणाचं लक्ष नसताना काढायला. आजी असं नसतं हो. ऐका, हे सगळं हे कोणाचं नाव आहे? ह्या सुभद्रा टिटोलीकर, या कोण आहेत? हा ती बहीण आहे माझी. आहेत ना त्या? हा, ती बहीण आहे. बस मग त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या. ओके? कठीण नाही. कठीण आहे म्हणजे? हा, ती आहे ना व्यवहाराला लई चूक आहे, ती काय ऐकायची नाही बाया. हे बघा, मग नाही होणार. सगळ्यांची परमिशन लागेल. जर नातीचं नाव चढवायचं तर सगळ्यांची एनओसी लागेल. तर सगळ्यांची म्हणल्यावर हा, ते तुमच्या पहिलं- बहिणीची पण लागेल, कळलं? एक मिनिट हा. जरा, एक मिनिट. ओ भाऊ, एक मिनिट. हा, काय करताय एकच मिनिट. आजी? दम धरा. हॅलो, ए सुभद्रे, अगं अक्की बोलते ग, अक्की. काय ग, आज कशी तुला माझी आठवण आली ग? आज बरा फोन केलास अचानक. लय बेकार आवाज आहे मेलीचा. हिचा व्याकार आहे तुमचा? धमाल. ए सुभद्रे, हा बोल. हे अगं एक विचारायचं होतं. हे बघ, समजा मी माझ्या पैशानं देवदर्शनाला गेले तर तुझी काय हरकत नाही ना? माझे मेलीची काय हरकत असणार आहे? हा, कर तुला बिंदास काय करायचंय ते. हा हा, एक मिनिट. हा, काय बोलली जरा परत बोल बर. माझी काय हरकत नाही आहे, माझी कायच हरकत नाही. मग ठेव फोन. हाय का, ती काय बोलली हरकत नाहीये काही. आजी सून नाही, तुम्ही जास्त ढालगं जात. सरळ सरळ तोंडावर फसवताय हो. असं हे आवाजाने दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र नकोय, लिखित हवंय, लिखित. ते नोटरी करावी लागते, मॅजिस्ट्रेट समोर जावं लागतं, ऍफिडेव्हिट करावं लागतं, असं ते ना हरकत प्रमाणपत्र लागतंय, कळलं? आणि फक्त यांचंच नाही, हे जेवढे जेवढे आहेत ना सगळ्यांची एनओसी लागणार, तरच तुमच्या नातीचं नाव चढेल, नाहीतर तुमच्या नातीचं नाव नाही चढणार, कळलं? करता चढवा की नातीचं नाव. असं नाही टाकतायत आजी. ओ, अख्ख्या खानदानात ना तिचा माझ्यावर लय जीव आहे. हा, तुम्ही माझं नातीचं नाव चढवा तिचं. तुम्ही यांच्या एनओसी आणा, मी चढवतो. नाव सांगा, तुमच्या नातीचं नाव सांगून ठेवा. पिंटी. अहो पिंटी, तुम्ही म्हणत असाल ना तिचं काहीतरी पाण्यातलं नाव असेल. तिचं पाण्याचं नाव आहे ना हे सुकन्या आहे. सुकन्या. बरं ठीक आहे, सुकन्या. सुकन्या आहे. कुठे आहे ती आता? ती पाळण्यात आहे, झोपले. पाळण्यात झोपले म्हणजे? 2 वर्षाची आहे ना, झोपून आले तिला. दूध पाहिजे ना, झोपून आले. इथे काय मस्करी करताय? हो नाही. मजा चालली इथे? हो नाही. सरकारी कार्यालय टाइमपास चाललाय इथे? हो नाही. अहो आजी, एवढं कळायला पाहिजे. ती 2 वर्षाची अज्ञान मुलगी आहे, तिचं नाव कसं चढेल सातबाऱ्यावर? नाही, पण तीच आहे ना माझ्यावर लय जीव आहे. हा, मी तिला विचारलं ना, ए पिंटे, आजीचा सांभाळ करणार का ग? अशी होकार देते. हा, आता घरी जाल ना, पिंटीला विचारा, ए पिंटे, पिंटे. आजीचा गळा दाबणार का ग? तेव्हा पण ती असंच करेल ती. अहो लहान बाळ आहे, त्यांना बोलता येत नाही आजी, ते तसंच करतात. हा? पण तिचं नाव चढवा. तिचं नाही नाव चढवताय ना आजी. ऐका ना, हे नाही होणार. तुम्ही निघा, ह्या सगळ्यांची एनओसी लागेल तरच तुमच्या नातीचं नाव चढेल, हे मी क्लिअर कट सांगतो. असं करू नको ना आजी, दादा. नाही होणार. म्हातारीची एवढी मदत आजी करते. हे बघा, असं नाही. मी तुझ्या पाया आजी हे नका करू, पाया बिया माझ्या नातीचं नाव चढू, बाकी काय पण नको. आजी हे नाही होणार. सगळ्यांची एनओसी लागेल तेव्हाच हे घडेल, कळतंय तुम्हाला? काय वाटलंच होतं मला. म्हणजे? दम
काय करताय आजी? असं नाही ऐकायचं तू. काय करताय? थांब ना, तुला काय वाटलं मला? मी सगळी चौकशी करून काय आले. करताय? धर घे हे काय बाया, याच्या पायी ना. काय धर, हे का घे मिरी घे. मिरी? हा, मिरी का दिली? ए, राधा पेडणेकरनी मला सांगितलं होतं काय? का साहेबांनी ऐकलं नाही तर चिरी मिरी दे त्याला. म्हणून मिरी दिली, चिरी काही सापडली नाही बाया. लई शोधली, काय असते रे चिरी? हा? आजी म्हाताऱ्यात म्हणून गप्प बसलो, आधीच सांगतो. नाहीतर मी कधीच मिऱ्या वाटल्या असत्या आता. काय झालं? अहो आजी तुम्ही निघा हो. हे की आता? आजी नाही होणार, तुम्ही हे निघा. की मिरी दिली निघा तुम्ही, ना ते तू. नसतं चिरी वेगळं, तुम्ही निघा हो आजी, तुम्ही निघा. असं नको करू, मी तुझ्या पाया पडते. असं करतात होय? काय? आपण तर एका गावचे आहे ना. हा? कुठल्या एका गावचे? मग एकाच तुमची गावचे. भाषा कुठल्या गावची ती शोधतोय आधी. कुठली गावठी भाषा आहे? काय काय? असं नाही करू, पटकन कर की आजी, नाही सगळी. होणार, ऐका माझं. मी तुझ्या आजी पाया आजी पडते. निघा म्हातारीला नाही मदत असं नाहीये कर. आजी, हे एक किलो होर मिरी दिली तरी अंगाशी. काय नाव काय म्हणालात? पिट्टी नाही दम, सुकन्या बाबाजी कदम. सुकन्या बाबाजी कदम. कदम. हा. ठीक आहे. हे बघा, तुमच्या नातीचं नाव चढवलंय, हा. दिसलं? हा. घरी जा, नातीचा अंगठा घ्या याच्यावर. ओके. मग आता कसं? निघा आता, निघा. हेच मागाधरणं केलं असतं तर किती बरं झालं. निघा आता, लवकर निघा. सरळ सांगायचं आल्या आल्या का बाया मिरी दे म्हणून. मिरी मग- जा हा. आजी, निघा. मग धर, जाते मी आता. एक ना, काय? एक अजून काम होतं. काय? माया डुगूचा आणि डिम्पीचं नाव चढवतो का? आता हे कोण आहे डुग्गू आणि डिम्पी? ते माझी बकरी आहे आणि माझा बॉक आहे, त्यांची नाव चढव. धर धर, चढव ना. धर. 7-12 बोका आणि बकरीची नावं चढवत. हा, ती चालायची. चढव ना. तुम्ही बसा चढवत, मीच जातो इथून. मरा तुम्ही आता. नाही, बसा चढव. नाही, नाही, हा, जरा तुम्हीच करा. हे कुठलं आहे?